हॅलो गाईज, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी वटपौर्णिमा स्पेशल मेकअप करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण मेकअपला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण CTM करून घेऊ. मी क्लिन्झिंग केलं आहे. त्यानंतर मी बायोरिचचं टोनर वापरत आहे. टोनर पूर्णपणे सुकून द्यायचा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचा आहे. मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर प्रायमर घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, प्रायमर हे खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे. आणि आपण जे पण प्रोडक्ट चेहऱ्यावर लावतोय ते गळ्याला सुद्धा लावायचे आहेत, नाहीतर चेहरा गोरा आणि गळा काळा दिसेल. प्रायमर लावल्यानंतर मी कलर क्वीनचं फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून लावून घेते. माफ करा, व्हिडिओ जरा फास्ट होतोय कारण जास्त उशिरापर्यंत व्हिडिओ चालला तर कोण बघत नाहीत आणि जास्त फास्ट असला तरी पण कोण बघत नाही. पण तरी पण मी फास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती समजेल अशी सांगते. पूर्ण फाउंडेशन चेहऱ्यावरती डॉट डॉट लावून घेतल्यानंतर त्याला एक ब्युटी ब्लेंडरने डॅब करून पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर मी फाउंडेशन ब्रश जो असतो त्याने सुद्धा पूर्ण चेहऱ्यावरती डॅब करून घेते. कारण जे काही आपले ओपन पोर्स असतात त्यामध्ये फाउंडेशन ब्रशच्या साहाय्याने आतपर्यंत जाते आणि चेहरा पूर्ण एकसारखा दिसायला लागतो. पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन ब्लेंड करून घेतले. त्यानंतर गळ्यावरचे सुद्धा फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचे आहे. फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर मी स्विस ब्युटीची बनाना लूज पावडर वापरत आहे. पावडरने मेकअप सेट करण्यासाठी मी इथे पिझ्झा पफ घेतलेला आहे. पिझ्झा पफवरती पावडर घेतल्यानंतर ते आपल्या हातावरती गोल फिरवून घ्यायची, जेणेकरून जे काही पार्टिकल असतील ते स्मूथ होतील आणि पूर्ण चेहऱ्यावरती एकसारखी पावडर सेट होईल. इथे मी पूर्ण मेकअप सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर हिलरी रोडाचे 3-in-1 पॅलेट मी वापरते, ज्यात ब्लश, हायलायटर आणि कॉन्टोर आहे. सगळ्यात अगोदर चेहऱ्याला कॉन्टोर करून घ्यायचा आहे. कॉन्टोरसाठी मी मोठा फॅन ब्रश यूज करते. फॅन ब्रश हा फ्लॅट असल्यामुळे कॉन्टोर करताना आपण जिथे कॉन्टोर करतो तिथे एकदम फ्लॅट लाईन येते. कॉन्टोर करताना नेहमी जॉ लाईन कटिंग करताना आपण जे काही कॉन्टोर घेतोय ते खालच्या साईडने आपल्या गळ्याच्या साईडने पसरवायचं आहे आणि गालावरती जे करतोय ते वरच्या साईडने घ्यायचं आहे. त्यानंतर मी फोरहेड कटिंग करून घेते. फोरहेड कटिंग झाल्यानंतर मी एक छोटासा ब्रश घेऊन नोज कॉन्टोर करून घेत आहे. कधीही लक्षात ठेवा, जे काही आपण पावडर प्रोडक्ट ब्रशवरती घेतोय ते एकदा डॅब करून असे त्याच्यातील एक्सेस काढून टाकायचं आहे, नाहीतर एकदम असे पूर्ण चेहऱ्यावरती एकाच जागी लागून राहतं. कॉन्टोरिंग झाल्यानंतर मी ते ब्लश लावून घेत आहे. ब्लश मी जास्त नाही, मी खूप थोडा ब्रश लावते कारण गावाकडती जास्त ब्लश लावलेलं आवडत नाही. ब्लश लावून झाल्यानंतर ज्या ब्रशने आपण कॉन्टोर केलं तो ब्रश साफ करून त्याच ब्रशने हायलायटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता हायलायटिंग, कॉन्टोर आणि ब्लश ह्या स्टेप झाल्यानंतर चेहऱ्यात किती बदल दिसतोय ते. त्यानंतर मी स्पुलीच्या साहाय्याने आयब्रो कोम्ब करून घेते. आयब्रो कोम्ब करून झाल्याच्या नंतर अँग्युलर ब्रशने मी आयब्रो डिफाईन करून घेत आहे. आयब्रो डिफायनर घेताना नेहमी लक्षात ठेवायचं, ब्राऊन कलरमध्ये जे काही तुम्ही पेन्सिल, जेल किंवा पावडर प्रोडक्ट घेताय ते ब्राऊन कलरचंच घ्यायचं. कारण ब्राऊन कलरच्या आयब्रो डिफायनरने आपल्या आयब्रो फेक दिसत नाहीत, त्या आणखीनच नॅचरल दिसू लागतात. आयब्रो डिफाईन केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यात झालेला बदल पाहू शकता. इथे आय मेकअपमध्ये मी जास्त काही करणार नव्हते, मी सिम्पलच ठेवणार होते. त्यासाठी एक लाईट कलरचा शेड घेऊन मी क्रीज लाईनवरती मर्ज करून घेतलेला आहे. आणि लाईट कलर लावून झाल्यानंतर मी थोडासा डार्क कलर घेऊन आयलाइटवरती लावून घेतलेला आहे. पूर्ण आयलाइटवरती थोडासा डार्क कलर लावून घ्यायचा
त्यानंतर शिमरी शेड घेऊन बोटाच्या मदतीने आयबॉल्सवरती लावायचा. नेहमी लक्षात ठेवा, जे काही शिमरी शेड आहेत ते बोटानेच आयबॉल्सवरती लावायचे, ब्रशने ते कधीसुद्धा लावायचे नाहीत. इथे मी शिमरी शेड डोळ्यावरती लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे आयलाइनर लावून घेत आहे. आयलाइनर लावताना एका कोपऱ्याला बोटाने पकडून पूर्ण अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आयलाइनर खूप छान पद्धतीने लागला जातो. जर तुम्हाला हे आयलाइनर लावताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच यूज करून बघा. त्यानंतर मी इथे मिलावचं काजळ वापरत आहे. हे काजळ खूप छान आहे, पसरत नाही, स्पॉन्ज प्रूफ आहे. काजळ लावून झाल्यानंतर मी मस्कारा लावून घेत आहे. अगोदर वरच्या साईडून लावायचा, त्यानंतर खालून वरती अशा प्रकारे लावून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता इथे मस्कारा लावलेल्या साईडला आणि विदाऊट मस्कारा साईडला किती फरक दिसतोय ते. मी दोन्हीकडे मस्कारा लावून घेतलेला आहे. त्यानंतर लिप लायनरने लिप लाईन करून घेते. ते मी लिप लाईन करून घेत आहे. लिपस्टिक लावताना कधीही लिप लाईन करून घ्यायची, कारण आपण जे काही लाईन ओढतो ते आपली गाईडलाईन असते आणि त्याच्या आतच आपल्याला लिपस्टिक लावायची असते. त्यामुळे जी काय बाहेर लिपस्टिक लागते ओठांच्या ती लागत नाही. इथे मी पूर्ण लिप्स लाईन करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे लिपस्टिक घेऊन मी पूर्ण ओठांना लावून घेत आहे. लिपस्टिक लावून झाल्यानंतर टिकली लावून घ्यायची आहे. टिकली लावल्यानंतर तर मेकअपचा पूर्ण लुकच चेंज होतो. तुम्ही इथे पाहू शकता, मी टिकली लावल्यानंतर मेकअपचा लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे. सगळ्यात लास्टची स्टेप आणि माझी सगळ्यात आवडीची स्टेप म्हणजे कुंकू. इथे मी लिपस्टिकने एक डॉट दिलेला आहे आणि त्याच्यावरती ब्रशच्या साहाय्याने कुंकू लावलं आहे, जेणेकरून ते कुंकू इकडे तिकडे पसरू नये म्हणून. तुम्ही इथे पाहू शकता, मी नऊवारी साडी नेसलेली आहे आणि माझी पूर्ण ज्वेलरी ती घालून घेतलेली आहे. आणि लास्टला मी नथ घालते. नथ घातल्यानंतर तर पूर्णच लुक असा चेंज होतो. तुम्हाला जर माझा मेकअप आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.